नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत टीप त्याच्यामध्ये येते आशा. ही हेल्थ सेंटर मॅनेजमेंट म्हणजेच ANM सेकंड इयर, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग ANM फर्स्ट इयर आणि JNM फर्स्ट इयर ह्या 3 वर्षासाठी अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे सर्वांनी करून ठेवा आशा. तर सर्वप्रथम आपण इंट्रोडक्शन बघू, मग डेफिनेशन, मग अटी, मग उद्देश आणि भूमिका आणि कार्य आणि मोबदला काय काय भेटतो इत्यादी घटक आपण त्याच्यामध्ये बघणार आहे टॉपिक. तर पहिले प्रस्तावना बघू. प्रस्तावना. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत म्हणजे NRHM ला दिनांक 12/4/2005 पासून सुरुवात झाली. ग्रामीण जनतेला अल्प दरात पुरेशा प्रमाणात आवश्यक असलेली आणि परिणामकारक रीतीने आरोग्य सेवा पुरवण्याच्या मुख्य उद्देशाने ह्या अभियानाची स्थापना करण्यात आली. म्हणजे ग्रामीण RHM राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाला कधी सुरुवात करण्यात आली? 12/4/2005. हे रिकाम जाग्यामध्ये विचारलं जातं, त्यामुळे चांगलं लक्षात ठेवा. आणि कशासाठी? म्हणजे ग्रामीण जनतेला अल्प दरात म्हणजे कमी पैशामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये आवश्यक असलेली परिणामकारक रीतीने. आता आशा कशी असती? गावातली असते, त्यामुळे तिला आरोग्याची आपल्या गावामध्ये कोणता प्रॉब्लेम चालू आहे सध्या, आरोग्याविषयी काय काय समस्या आहेत तिला माहिती असतात, त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना आरोग्य सेवा मिळावी आणि स्थानिक जनतेचा यात सहभाग असावा म्हणून प्रत्येक गावागावातील पात्र स्त्री आरोग्य संघसेविका आशाची निवड करण्यात आली. म्हणजे प्रत्येक कुटुंबातील आता आपल्या गावामध्ये जरा ANM ती गावातली असते का? नाही, तिला फक्त जे बाहेर ज्ञान आहे किंवा आपण जे आरोग्य शिक्षण देणार आहे तेच माहिती असणार आहे. पण गावातली एखादी स्त्री जर असेल तर तिला प्रत्येक घराविषयी, कुटुंबातील व्यक्तीविषयी, त्यांची आरोग्य कंडिशन म्हणजे आपली हेल्थ कंडिशन कशी आहे, काय प्रॉब्लेम चालू आहे त्याविषयी तिला माहिती असते. त्यामुळे आपण आशाची निवड केली. आशाची निवड अटी काय काय होत्या आशाच्या? की 10वी पास पाहिजे, अशा अटी होत्या. तर त्याच्यामध्ये त्या अटी लिहायच्या. 10वी पास पाहिजे, विवाहित पाहिजे, स्थानिक रहिवासी पाहिजे. त्यानंतर आशा नियुक्तीचे उद्देश काय आहे? राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत सर्व कार्य करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान कौशल्य प्राप्त करून महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी आरोग्य सेवा व समाज यामधील दुवा म्हणून त्यांच्यातील समाजातील स्त्री आरोग्य सेवा पुरवण्यात मदत करणार. परिणामतः आरोग्य विविध निर्देशातून अपेक्षित सुधारणा घडवून आणता येईल असा आशाचा विश्वास आहे. त्यानंतर आशाची भूमिका, कर्तव्य. त्याच्यामध्ये आशाचं कर्तव्य काय आहे? पहिले नियोजन करायचंय. ग्राम पातळीवर आरोग्याचे नियंत्रण करणे, नियोजन करणे. ग्राम पातळीवर म्हणजे आरोग्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, काही कार्यक्रम राबवायचा त्याच्या अगोदर नियोजन करणे, नियंत्रण पण करणे. त्याच्यानंतर येतं आरोग्य प्रचार करणे, संप्रेषक. वागणुकीतील बदलाकरिता संवाद साधणे आणि आरोग्याविषयी प्रचार करणे. समन्वय. अंगणवाडी कार्यकर्ती आणि दाई आरोग्य सेविकेशी समन्वय ठेवणे. समुपदेशन. आरोग्य समस्यांवर समुपदेशन करणे, त्यांची मदत करणे, त्यांना समस्या सोडवण्यास मदत करणे. 5 नंबर मदतनीस. लाभार्थ्यास आरोग्य केंद्रात पोहोचवण्यास मदत करणे व आरोग्य सेविकेस मदत करणे. म्हणजे ANMला मदत करायची आणि जे लाभार्थी त्यांना अंगणवाडीत किंवा आपण जिथे आरोग्य केंद्र आहे तिथं त्यांना पोहोचवणे. डेपो होल्डर. डॉट्स औषधे क्षयरोगापर्यंत पोहोचवणे, याला नाही का डॉट्स डेपो होल्डर असे म्हणतात. तर हे काम आशात असतं. त्याच्यानंतर प्रथमोपचार. किरकोळ दुखापतीवर प्रथमोपचार करणे आणि नोंदी करणे, दिलेल्या आरोग्य सेवांची नोंदी ठेवणे. आशाची करावयाचे काम काय काय बघू आपण. आशा ही स्वयंसेविकेने आठवड्यातून 4 दिवस प्रत्येक दिवशी 2 ते 3 तास काम करणे आवश्यक आहे. आरोग्य सेवा सत्राच्या दिवशी उपकेंद्र ठिकाणी सहकार्य करणे आणि उदाहरणार्थ गरोदर स्त्रियांची नोंदणी करून घेणे, तपासणी व लसीकरण करून घेणे आणि बाळाचे लसीकरण घेणे. प्रसूतीसाठी स्त्रीला दवाखान्यात दाखल करणे इत्यादी कामे. आजारी व्यक्तीला दवाखान्यात दाखल करणे. तसेच फॅमिली प्लॅनिंग म्हणजेच काय, याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आरोग्य सेवा पुरवणे, उदाहरणार्थ क्षार संजीवनी, निरोध गोळ्यांची वाटप करणे, सभेस उपस्थित राहून मार्गदर्शन करू शकेल ते. बचत गट. 4 नंबरचं बचत गट, महिला मंडळ, ग्राम आरोग्य, पोषण, स्वच्छता व पाणी पुरवठा समिती यामध्ये सभेत उपस्थित राहून मार्गदर्शन करू शकेल. 5 नंबरचं आरोग्य कार्यक्रमाविषयी माहिती त्यांच्या भाषेमध्ये लोकांना दुवा जनजागृती करून आरोग्य सेवांचा लाभ देण्यास मदत करते. इत्यादी कामे आशाची आहे.
तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला भेटेल. आणि ऑल द बेस्ट. धन्यवाद.